Hello everyone, welcome to RV English. So students, in this video we will be seeing fifth passage of 10th standard English lesson, an encounter of a special kind. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण an encounter of a special kind या लेसन मधील फिफ्थ पॅसेज बघणार आहोत. So let's get started. For a few seconds the mother langur looked straight into my eyes. Even today I cannot forget that look in her eyes, showering silent gratitude on me for saving her child. सो रायटर इथे म्हणतात की फॉर अ फ्यू सेकंड्स, काही सेकंदांसाठी, द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज, त्या मदर लंगूरने सरळ माझ्या डोळ्यांमध्ये बघितलं. इवन टुडे आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. लेखक म्हणतात की आजसुद्धा मी तिच्या डोळ्यांमधला जो भाव होता तो विसरू शकलेलो नाही. शॉवरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. मी तिच्या पिल्लाला वाचवलेलं होतं, त्यामुळे ती मदर लंगूर माझ्यावर सायलेंट ग्रॅटिट्यूड म्हणजे काय, तर एक प्रकारे कृतज्ञता ही शॉवर करत होती. म्हणजे एक प्रकारे मला ती डोळ्यांमधून, डोळ्यांच्या भावामधून थँक्यू म्हणत होती. आय वॉज ओव्हरवेल्म्ड बाय द इमोशन, द सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक्स टू मी. लेखक म्हणतात की आय वॉज ओव्हरवेल्म्ड बाय द इमोशन, त्या इमोशनमुळे, त्या भावनेमुळे मी खूप गदगदून गेलो. द सेंटिमेंट, ती जी भावना होती, किंवा द वे शी सेड थँक्स टू मी, किंवा ज्या प्रकारे तिने मला थँक्यू म्हटलं ते माझ्या मनाला खूप स्पर्शून गेलं. देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रायकन चाइल्ड इन हर लॅप. इथे एक युनिव्हर्सल मदर बसलेली होती. युनिव्हर्सल म्हणजे एक्झिस्टिंग एव्हरीवेअर, सर्वांची आई, माणसाची असो, प्राण्यांची असो, सगळ्यांची, जी आपल्या स्ट्रायकन चाइल्डला, म्हणजे ज्याच्यासोबत काहीतरी वाईट घडलेलं आहे, ज्याने सफर केलेला आहे, अशा आपल्या पिल्लाला आपल्या कुशीत घेऊन बसलेली होती. अशी प्रत्येकच माता त्या मदर लंगूरमध्ये लेखकांना दिसली. देन इन अ फ्लॅश शी जम्प्ड विथ द बेबी क्लिंगिंग टू हर बेली अँड रीच्ड अवर किचन रूफ. आणि पटकन, क्षणामध्ये, फ्लॅशमध्ये तिने त्या बेबीला आपल्या पोटाशी कवटाळून पटकन त्यांच्या किचन रूफवर उडी मारली. शी सर्वेड द एरिया फॉर द विशियस मेल लंगूर. तिने आजूबाजूला बघितलं की तिला तो विशियस मेल लंगूर, तो दृष्ट एविल मेल लंगूर कुठं दिसतो का. अँड देन लिफ्ट अवे इन द डायरेक्शन अपोजिट टू द प्लेस ऑफ द व्हायलंट एन्काउंटर. आणि जिथे ते व्हायलंट एन्काउंटर घडलं होतं, जिथे तो भयानक प्रसंग घडला होता, अगदी त्याच्या विरुद्ध दिशेला ती मदर लंगूर निघून गेली. द ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगूर convinced me that interspecies communication and mutual trust is indeed a reality. And should anyone strike the right chord, the relationship hums into action. ही जी ब्रीफ मीटिंग होती त्या मदरसोबत आणि त्या बेबी लंगूरसोबत, त्याने रायटरला कन्व्हिन्स केलं की इंटरस्पेसिस कम्युनिकेशन म्हणजे विविध प्रजातींमधले जी कम्युनिकेशन आहे, संवाद आहे, आणि म्युच्युअल ट्रस्ट म्हणजे एकमेकांविषयी वाटणारा जो विश्वास आहे, इज इंडीड अ रियालिटी. ही एक खरी गोष्ट आहे, ही एक सत्य गोष्ट आहे. म्हणजे विविध प्रजातीच्या प्राण्यांमध्ये सुद्धा एकमेकांविषयी त्यांच्यामध्ये संवाद होऊ शकतो आणि एकमेकांविषयी विश्वास वाटू शकतो. अँड शुड एनिवन स्ट्राईक द राईट कॉर्ड. आणि समजा एखाद्याने योग्य तार छेडली, द रिलेशनशिप हम्स इन टू ॲक्शन. तर ह्या अशा प्रकारचं जे रिलेशनशिप आहे इंटरस्पेसिस, ते हम्स इन टू ॲक्शन म्हणजे काय, तर बिकम्स ॲक्टिव्ह होऊन जाते. म्हणजे एक नातं निर्माण होते प्राण्यांसोबत सुद्धा. द मदर लंगूर शोड मी दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल. त्या मदर लंगूरने मला दाखवलं, म्हणजे लेखकांना दाखवून दिलं, की माणूस आणि प्राणी यांच्यामधलं जर कम्युनिकेशन आहे, संवाद आहे, याचं फूड हे एकमेव माध्यम नाही. म्हणजे समजा आपण प्राण्यांना काही खायला देतो आणि तेव्हाच ते आपल्या जवळ येतात, तर असं नेहमीच गरजेचं नाही. But that there were other means of establishing a bond through trust, compassion and mutual understanding. पण अजूनही अधिकही अनेक रस्ते आहेत ज्याच्या थ्रू आपण एक बॉन्ड एस्टॅब्लिश करू शकतो. जसं की ट्रस्ट म्हणजे विश्वास असेल, कंपॅशन म्हणजे दया असेल, म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणजे एकमेकांना समजून घेणं असेल. यांच्या मदतीने सुद्धा प्राण्यांसोबत एक सुंदर नातं आपण निर्माण करू शकतो. 50 years have passed since that day. लेखक म्हणतात की त्या घटनेनंतर आज 55 वर्ष झालेली आहेत. आय एम नाऊ 70 years old. आणि आता मी 70 वर्षाचा आहे.
बट आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. आजही मला स्पष्टपणे ते एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड म्हणजे त्या एका स्पेशल काइंडसोबत झालेली माझी जी भेट आहे ती स्पष्टपणे आठवते. तो तपन मुखर्जी यांनी लिहिलेला हा लेसन आहे, अन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. आय होप 5th पॅसेजसुद्धा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजलं असणार. समजलं असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.